Welcome to SP Education channel. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याआधी देखील 60 ते 70 व्हिडिओज याआधीच मी ड्रॉइंगचे अपलोड करून ठेवलेले आहेत. त्यामध्ये ड्रॉइंगची क्वेश्चन पेपर, ड्रॉइंगविषयीची सगळी इन्फॉर्मेशन, ह्युमन फिगर्स कशा काढायच्या त्याच्या व्हिडिओज, तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स किती मिळणार आहेत याविषयीचे व्हिडिओ, असे बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर पाहायला मिळतील आणि मी जसजसे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओमध्ये आपण लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आणि भरपूर लेटरिंगचे म्हणजे अक्षरलेखनाचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुम्हाला या लेटरिंगचा अतिशय फायदा होणार आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षा प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन तुमचा हा 4th पेपर आहे, म्हणजे 4था पेपर आहे. प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन या पेपरला तुम्हाला विभाग अ म्हणजे सेक्शन ए मध्ये कर्तव्य भूमिती करायला सांगितली जाते, म्हणजे प्लेन जॉमेट्री तुम्हाला करायला सांगितली जाते आणि सेक्शन बी म्हणजेच विभाग ब मध्ये तुम्हाला लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन करायला सांगितलं जातं. म्हणजे पहा, सेक्शन ए प्लेन जॉमेट्री, सेक्शन बी लेटरिंग. हा प्रश्न जो आहे, हा जो क्वेश्चन आहे, हा तुम्ही कंपल्सरी सोडवायचा असतो. लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखनमध्ये तुम्हाला पुढील प्रमाणे प्रश्न येतो. प्रश्न कसा येतो ते तुम्हाला मी सांगते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला नेमका क्वेश्चन पेपरमध्ये काय प्रश्न येणार आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जातो, त्यामध्ये असं दिलं जातं, क्वेश्चन नंबर 1, आपल्या ॲन्सर शीटवर तुमच्या आवडीनुसार योग्य बाह्य आकाराचे रेखाटन करून त्या बाह्य आकारात पुढील शब्द किंवा शीर्षकाचे शब्दार्थाला अनुरूप किंवा मुक्ताविष्कार पद्धतीने अक्षराचे रेखाटन करून आवडीच्या रंगात रंगवा. आणि तुम्हाला एखादा शब्द दिला जातो, फॉर एक्झाम्पल निसर्ग असा मराठीतून शब्द दिला जातो आणि इंग्लिशमधून नेचर असा शब्द दिला जातो. म्हणजेच इंग्लिशमध्ये रोमन लिपीमध्ये आणि मराठीमध्ये देवनागरी लिपीचा वापर करतात. लेटरिंग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज वापरून करायचे आहेत. एखादा शब्द दिल्यानंतर त्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे लेटरिंग करताना तुम्ही तुमच्या टीचरला दाखवून द्यायचं आहे की तुमच्या मनातल्या आयडिया, तुमच्या मनातल्या कल्पना त्या शब्दाविषयी नेमक्या काय आहेत त्या तुम्ही तिथं मांडायच्या आहेत. समजा नेचर किंवा निसर्गाचा शब्द दिला तर तुम्ही निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत, झाडं, फुलं, ह्या पद्धतीने तुम्ही त्या लेटरिंग करताना वापरायचं आहे. जर एखादा भारत हा शब्द दिला तर तुम्ही इंडियाचा फ्लॅग, त्याचे कलर्स वापरून तुम्ही लेटरिंग करू शकता. किंवा वेगवेगळ्या प्रकारे, समजा उदाहरणार्थ तुम्हाला रूट्स किंवा मुळं असा शब्द दिला, रूट्स ROOTS, तर तुम्ही झाडांची मुळं चॉकलेटी कलरने किंवा ब्राऊन कलरने दाखवू शकता. तुम्हाला तिथे काय केलं जातं, 3 ते 6 अक्षर असलेला एखादा शब्द देण्यात येतो, म्हणजे 3 to 6 लेटर्सचा एक वर्ड तुम्हाला लेटरिंग करताना देण्यात येतो आणि तुम्हाला हवा तो बाह्य आकार काढून बाहेरच्या बाजूचा कोणत्याही प्रकारचा तुमच्या आवडीचा आकार काढून तुम्ही कलरफुल करायचं असतं, कलरिंग द्यायचं असतं. स्केचिंग केल्यानंतर हे सगळं करताना तुम्ही पेन्सिल, पेन, आवडीचे कलर काही वापरू शकता. प्लेन जॉमेट्रीसाठी पेपरचा एक भाग तुम्हाला एक्झाम सेंटरवरतीच ड्रॉइंगचा जो ॲन्सर शीटचा पेपर आहे तो मिळणार आहे. पेपर भरपूर मोठा असतो. एक भाग तुम्हाला प्लेन जॉमेट्री म्हणजेच कर्तव्य भूमितीसाठी वापरता येईल आणि जो सेक्शन बी आहे तो लेटरिंगसाठी म्हणजे अक्षरलेखनासाठी पाठीमागचा भाग, त्याच पेपरच्या पाठीमागचा भाग तुम्ही वापरू शकता. म्हणजे दोन्ही भाग पेपरचे तुम्ही वापरू शकता. जर प्लेन जॉमेट्री हा सब्जेक्ट पूर्ण एक्झामच्या वेळेला सोडवून झाल्यानंतर त्याच्या बॅकसाईडला लेटरिंग हा प्रश्न तुम्ही लगेच सोडवायला घ्यायचा. लेटरिंगला शब्द दिलेला आहे किंवा जे लेटर दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित अर्थ त्याचा काय तो समजून घ्यायचा. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे. मग तुम्ही काय करायचं की ठरवायचं आपण कशा प्रकारे हे लेटर किंवा अक्षर काढायचं आहे. एक तुम्ही रफ स्केच तुमच्याच पेपरवरती साईडला तुम्ही रफ छोटंसं स्केच करून घ्यायचं लेटरिंगचं किंवा अक्षरलेखनाचं आयडियाज वापरायचे आणि काढून घ्यायचं. ते स्केच तुम्ही इरेज करण्याची सुद्धा गरज नाही, ते शेवटपर्यंत ठेवलं तरी चालेल. आणि मग एक फायनल स्केच मोठ्या आकाराचं तुम्ही काढून घ्यायचं आणि हवे ते कलर्स वापरून तुम्ही कलर करायचं. चांगले फ्रेश कलर द्यायचे, काळपट कलर द्यायचे नाहीत, म्हणजे तुम्हाला ए ग्रेड मिळेल. त्याचप्रमाणे ए ग्रेड हवी असेल, टीचर कधी ए ग्रेड देतात तर तुमचा ड्रॉइंग पेपर खूप क्लीन हवा, इरेझरचा वापर अतिशय कमीत कमी केलेला हवा. हलक्या हाताने लेटरिंगचे स्केच तुम्ही करा.
इरेजर वापरू नका. खाडाखोड जर पेपरमध्ये दिसली तर पेपर अस्वच्छ दिसतो, घाण दिसतो आणि तिथेच तुमची ए ग्रेड जाऊ शकते. लेटरिंग किंवा अक्षरलेखन करताना तुम्ही तो शब्द इंग्लिशमध्ये लिहू शकता किंवा मराठीमध्येही लिहू शकता किंवा ज्या लँग्वेजमध्ये दिला आहे कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही तो लिहू शकता. तुम्ही इंग्लिश मिडियमचे मुलं असतील आणि मराठीतून तो शब्द जो आहे तो लिहायचा असेल तरी चालेल किंवा मराठी मिडियमची मुलं इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकतात, काही हरकत नाही. प्लेन जॉमेट्रीचे व्हिडिओज देखील मी लवकरच अपलोड करणार आहे आणि जुने व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून लगेच पाहू शकता. लेटरिंग या पेपरसाठी म्हणजे अक्षरलेखनासाठी तुम्ही ऑइल, पेस्टल कलर, वॉटर कलर किंवा जे तुमच्याकडे कलर असतील ते तुम्ही कलर्स वापरू शकता. तुम्ही कोणतेही कलर्स तुमच्या मनाप्रमाणे वापरा. फक्त एक लक्षात ठेवा, ज्याची तुम्ही आधी प्रॅक्टिस केलेली आहे किंवा आत्ता ज्याची प्रॅक्टिस तुम्ही करत आहात तेच फायनल एक्झामच्या वेळेला सुद्धा तुम्ही कलर वापरा, कारण त्यावेळेला मग अवघड जात नाही. आणि ए ग्रेड मिळवण्यासाठी 100% शेवटपर्यंत प्रयत्न करा. लेटरिंगसाठी तुम्हाला HB, 2B अशा पेन्सिल तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. शार्पनर, इरेजर चांगल्या क्वालिटीचं तुम्ही बरोबर ठेवा. ब्लॅक कलरचा पेन, स्केच पेन, जेल पेन, कोणत्याही ब्लॅक कलरचा कोणत्याही प्रकारचा पेन तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या अक्षराला आउटलाईन काढता येईल. ब्रशमध्ये तुम्ही 0 पासून 0, 1, 3, 5, 6, 8 अशा प्रकारचे ब्रश तुमच्याजवळ ठेवा, म्हणजे तुम्हाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत ब्रश, राऊंड ब्रश तुमच्याजवळ असल्यानंतर अगदी कोणत्याही प्रकारचं कलरिंग तुम्हाला करता येईल. किती बारीक कलर करायचा असेल तरी तो बारीक डिझाईनसारखा कलर तुम्हाला करता येईल. आता कलर्समध्ये पोस्टर कलर, ट्यूब कलर असे कोणत्याही प्रकारचे कलर्स तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बरोबर ठेवायचे आहेत. जे तुम्ही आधी वापरलेले कलर आहेत तेच तुम्ही वापरा किंवा आत्ता तुमचं जर तुमची प्रॅक्टिस चालू असेल तर जे तुम्हाला कलर्स वापरायला सोपे जातात त्याचीच तुम्ही प्रॅक्टिस करा आणि एक्झामलाही तुम्ही तेच वापरा. तुमच्याकडे चांगली पॅलेट ठेवा मोठ्या आकाराची, व्हाईट कलरची. नसेल तर घरात आयत्या वेळेला पांढरी बशी असते, मोठी डिश असते किंवा स्टेनलेस स्टीलची आपली जी प्लेट असते, ताट असतं, ते घेऊन जा. कलर मिक्स करण्यासाठी तुम्हाला ते गरजेचं असतं. त्यानंतर ब्रश धुण्यासाठी एक पाण्याचं उभं असं एक ग्लाससारखं भांडं घेऊन जा, जे तो पालथं होणार नाही, सांडणार नाही अशा प्रकारचं चपट्या बुडाचं भांडं तुम्ही घेऊन जा. आणि एक पसरट मगाशी सांगितल्याप्रमाणे एक डिश किंवा प्लेट तुमच्याजवळ ठेवा. ड्रॉइंग करताना रेग्युलर पॅड जे तुम्ही रोज वापरतात ते पॅड चालणार नाही. ड्रॉइंग पेपरचा आकार भरपूर मोठा असतो, त्यामुळे तुम्ही माउंट बोर्ड किंवा एखादा जाड पुठ्ठा किंवा जे काही तुमच्याकडे जाड पॅडसारखं असेल, ड्रॉइंग पॅड मोठं घ्या, कारण ते तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. तिथे तुमची अडचण होणार नाही. पहिल्यापासूनच हे पॅड तुमच्याजवळ ठेवा. 2 कॉटनची फडकी तुमच्याजवळ ठेवा. कलर शेडिंग करताना, ब्रश क्लीन करण्यासाठी, ब्रश पुसण्यासाठी तुम्हाला फडकी गरजेची आहे. कॉटनची फडकी तुमच्याजवळ ठेवा. व्हाईट कलरच्या एक्स्ट्रा 2 बॉटल्स ठेवा. शेडिंग करताना व्हाईट कलर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लागतो, त्या पहिल्यापासूनच 2-3 बॉटल व्हाईट कलरच्या तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. जुन्या व्हिडिओज देखील नक्की पहा, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्स, भरपूर एक्झाम्पल्स मी सगळं असं एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचं टाकलेलं आहे. इतरही एज्युकेशनच्या भरपूर व्हिडिओज त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि प्रत्येक स्टँडर्डच्या क्वेश्चन पेपर्सच्या व्हिडिओज मी सतत अपलोड करत राहणार आहे. माझ्या ह्या ड्रॉइंगच्या व्हिडिओ तुम्हाला वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून फक्त शेवटपर्यंत स्किप न करता तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत. एलिमेंटरीला असाल तरी इंटरमिजिएटच्या व्हिडिओ पहा, इंटरमिजिएटला असाल तरी एलिमेंटरीच्या व्हिडिओ पाहून घ्या, कारण प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि ए ग्रेड 100% मिळणार आहे. भरपूर टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितल्या आहेत. आपल्या चॅनलवरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या सगळ्या सब्जेक्टच्या ऑल सब्जेक्ट व्हिडिओज या आधीच अपलोड केलेल्या आहेत. नव्याने देखील प्रॅक्टिस पेपरच्या म्हणजे नेमके तुम्हाला क्वेश्चन पेपर्स कसे येतील, जास्तीत जास्त कोणते क्वेश्चन 100% येऊ शकतात याच्या देखील व्हिडिओज मी लवकरच अपलोड करत राहणार आहेत. ड्रॉइंग एक्झामचे सगळे अपडेट्स, ड्रॉइंग एक्झामची रिझल्ट डेट हे सगळं तुम्हाला या चॅनलवरती शेवटपर्यंत पाहायला मिळेल आणि भरपूर एज्युकेशनल व्हिडिओज ज्या आहेत त्या देखील या चॅनलवरती सतत टाकल्या जातात. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या ज्या काही शंका असतील, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या शंकांचे ॲन्सर्स देण्याचा किंवा उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन नक्की दाबा. हाईपचं बटन दाबल्याने देखील मला एक लाईक मिळणार आहे. धन्यवाद.